पावसाळा तोंडावर असताना पाण्यासाठी आदिवासी महिला वनवन भटकत असल्याचे मेळघाटामधील गावोगावी चित्र दिसून येत आहे। तर जनप्रतिनिधी आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत व्यस्त असल्याचे दिसून येते। ही परिस्थिती 30 वर्षा अगोदर सुद्धा दिसून येत होती। या 30 वर्षात मेळघाटमधील सर्वच गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत। लोकांचा त्रास कमी व्हावा, पाणी भरण्यासाठी होणारे कष्ट कमी व्हावे म्हणून करोडो रुपयांच्या योजना मेळघाटमध्ये राबविण्यात आल्या। पाण्याच्या टाक्या किमान 250 गावात बांधण्यात आल्या। सोबतीला विहीर सुद्धा तयार करण्यात आल्या। त्यावर पाणी उपसण्याचे पंप बसविण्यात आले। त्याचा उपयोग अगदी थोड्या प्रमाणात झाला। काही गावात तर उद्घाटनापुरताच उपयोग झाला आणि आता पुन्हा तेच दिवस आल्याने काही पोटार्थी एनजीओचे कार्यकर्ते काही दिवसांपासून मेळघाटमधील आदिवासी व अन्य समाजाचे सुखदुःख जाणून घेण्यासाठी मेळघाट परिसरात सेल्फी काढण्याकरिता चक्कर मारतात, तेव्हा त्यांना सुखाची झलक फार कमी दिसून आली। मेळघाटमध्ये पाणी मिळवण्यासाठी लागणारे कष्ट आता सखल ग्रामीण भागात दिसत नाही। मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या गावातील घराघरात पाण्याचे नळ पोहोचले आहेत। आदिवासी शेतजमिनीवर धरण बांधून घेतली आणि त्यांनाच पाणी नाही। जी परिस्थिती 30-35 वर्षांपूर्वी होती तीच परिस्थिती आजही दिसते। मेळघाटातील आदिवासी आणि अन्य समाजाचे कुटुंब हंडाभर पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। मेळघाटामधील पाणी पुरवठा योजना अपयशी ठरण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे भ्रष्टाचार। प्रत्येक गावात पाण्याच्या टाक्या उभ्या आहेत पण रिकाम्या। हातपंप जागोजागी मात्र नादुरुस्त। मोठमोठ्या विहिरी आहेत त्यात पाणी नाही। त्यातील पाणी उपसण्याचे मोटार पंप दुरुस्तीच्या नावाखाली नेण्यात आल्याचे सांगितले जाते। नेमके कुठे नेण्यात आले याची माहिती नाही। मेळघाटच्या नावावर अनेक योजना शासन राबवित असते, मात्र त्याचा उपयोग मेळघाटमधील सर्वसामान्य जनतेकरिता होताना दिसत नाही। याचा लाभ योजना राबवणारे करून घेत असल्याचे दिसून येते। भ्रष्टाचारामुळे या योजना अपयशी ठरल्या आहेत। आता हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे। मेळघाटमध्ये पाणी पुरवठा योजनांचा उपयोग का झाला नाही याची चौकशी झाली पाहिजे। आता लोकांना फसविणे थांबवले पाहिजे, अन्यथा याचा परिणाम येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर होईल हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, चिखलदरा।